तर आपल्या साप्ताहिक दैनंदिन जीवनामध्ये महत्वपूर्ण भगवद्गीतेतील 108 श्लोक या श्रृंखलेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला हा 54वा सत्र आहे, ज्याच्यामध्ये आपण 108 महत्वपूर्ण श्लोकांपैकी आज जो आहे हा 53वा श्लोक पाहतोय, 7व्या अध्यायातील 26वा श्लोक. तर हा श्लोक ह्या हिशोबाने महत्वपूर्ण आहे की ह्यामध्ये आपल्याला श्रीकृष्णांची सर्वज्ञता आणि भक्तांसाठी कसं श्रीकृष्ण भगवान हे विश्वासाचा आधार आहे ते आपल्याला समजणार आहे. तर खूप महत्वपूर्ण श्लोक आहे. वेदहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. वेदा अहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. वेद अहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. वेदा अहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. वेद अहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. वेदां समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन. अनुवाद. हे अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही, वर्तमानात वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणीत नाही. तात्पर्य. अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादजींच्या द्वारे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. प्रभुपादांची जय. या ठिकाणी साकार आणि निराकार वादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. मायावाद्यांच्या मताप्रमाणे जर पुरुषोत्तम भगवंतांचे श्रीकृष्ण रूप हे प्राकृत अर्थात माया असले असते, तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते. प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही. तो आपल्या भविष्य काळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही. तसेच त्याला आपल्या वर्तमान काळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही. आणि म्हणून तो भूत, वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही. जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही, तोपर्यंत तो भूत, वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की साधारण मनुष्याला भूत, वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते, परंतु ते मात्र पूर्वी घडलेले सर्व काही, वर्तमान काळी घडत असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही पूर्णपणे जाणतात. 4थ्या अध्यायात आपण पाहिले आहे की भगवान श्रीकृष्णांना लाखो वर्षापूर्वी आपण सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगितल्याचे आठवते. भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असल्यामुळे ते सर्व जीवांना जाणतात. परंतु श्रीकृष्ण हे जरी पुरुषोत्तम भगवान आणि परमात्मा रूपामध्ये उपस्थित असले, तरी अल्पज्ञानी व्यक्तींना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असला तरी श्रीकृष्ण हे परमपुरुष असल्याचा साक्षात्कार होत नाही. निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर नश्वर नाही. भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे आहे. भौतिक जगतात आपण सूर्य, मेघ तसेच नक्षत्रांना आणि ग्रहांना पाहतो. आकाशात या सर्वांना ढग तात्पुरते आच्छादित करतात, परंतु हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते. पण वास्तविकपणे सूर्य, चंद्र, तारे हे झाकलेले नसतात. त्याचप्रमाणे माया हे भगवंतांना आच्छादित करू शकत नाही. आपल्या अंतरंगा शक्तीमुळे ते अल्पज्ञानी मनुष्यांना प्रकट होत नाही. या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यांपैकी थोडेच लोक या मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा हजारो सिद्ध पुरुषांपैकी एखादाच भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणतो. जरी त्याला निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी परमात्म्याचा साक्षात्कार झाला, तरी त्याला कृष्ण भावनाभावित झाल्या वाचून पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही.
ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण। तर पुढच्या रविवारी आपले काम पूर्णत्वाकडे आपण ह्या अध्यायाच्या या शृंखलाच्या अर्धा भाग आपला संपूर्ण होणार आहे, कारण की पुढच्या हप्त्यात आपला कुठला श्लोक राहील तर 54वा श्लोक। आणि आज आपण जो अभ्यास करत आहोत तो हा 7व्या अध्यायातील 26वा श्लोक। जसं इथे भगवंत स्वतः म्हणतायत की 7वा अध्याय जर आपण विचार केला तर या पूर्ण अध्यायामध्ये भगवंत काय करतायत तर स्वतःची जी सर्वोच्चता आहे ती सांगतायत। म्हणजे काय तर श्रीकृष्ण स्वतःची दिव्य सत्ता ऊर्जा आणि स्वरूप यांचं जे सखोल ज्ञान आहे ना ते अर्जुनाला द्यायचा प्रयत्न करतायत। आधीच्या श्लोकात आपण पाहिलं की लोक काय असतात ते मायेमुळे भ्रमित होतात आणि म्हणून ते भगवंतांना ओळखूच शकत नाहीत। त्यांना माया त्रिगुण आणि जीवाची भ्रमित अवस्था हे सर्व काही अर्जुनाला त्यांनी समजावून सांगितलं। आणि आता ते काय करतायत तर स्वतःच सर्वत्र सर्व ज्ञातत्व जे आहे ओमनिसियन्स आणि सोबतच जीवाचा अज्ञान म्हणजे इग्नोरन्स यातील स्पष्ट विरोधाभास दाखवतात। 26वा श्लोक खरं पाहायला गेलं तर एक महत्वाचा सिद्धांत उपस्थित करतोय की भगवंत जे आहेत ते भूतकाळाचे वर्तमानाचे भविष्याचे म्हणजे सर्व काळांचे ज्ञान असलेले आहेत, परंतु तरीही कोणीही त्यांना पूर्णपणे ओळखू शकत नाही। आता काही लोकांचा गैरसमज असतो की श्रीकृष्णाचे रूप भौतिक आहे का किंवा श्रीकृष्ण मर्यादित आहेत। तर हे जे काही गैरसमज आहेत ना ते सर्व गैरसमज हा श्लोक दूर करतो, कारण याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय की ते त्रिकालज्ञ आहे। त्रिकालज्ञ म्हणजे सर्व काळांचे ज्ञान ठेवणारे, ते सर्व जीवांनाही जाणतायत परंतु कोणीही त्यांना पूर्णपणे जाणू शकत नाही आणि म्हणून ते काय आहेत परमेश्वर आहेत। तर ह्या श्लोकाचा आजचा विषय काय होतो त्यामुळे जर मुख्य विषयाचा विचार केला आपण तर की खूपच सोपं डिस्कशन इथे चाललंय की भगवान सर्वज्ञ आहेत, जीव म्हणजे आपण मर्यादित आहोत। माया जीवाला झाकते पण भगवंत कधीच झाकले जात नाहीत। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 राम। राम भगवद्गीतेचा एक विशिष्ट गुण आहे, याची ही जी शब्दरचना भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा ते अर्जुनाशी बोलतात तेव्हा केली आहे ती गायनाप्रमाणे केली आहे आणि म्हणूनच याला गीता म्हटलं जातं। म्हणजे काय तर भगवंतांनी गायलेलं गीत। तर इथे पहा किती मस्त रचना आहे ते वेदहं समतीतानि वर्तमानानि
तर वेद अहम समतीतानी, की मी भूतकाळ पूर्णपणे जाणतो. समतीतानी म्हणजे संपूर्ण भूतकाळ. तर श्रीकृष्णांना केवळ ही गोष्ट माहितीये की ती गोष्ट माहितीये किंवा काही गोष्टी माहित नाही असं नाहीये. तर त्यांना संपूर्ण इतिहास माहित आहे. आणि तेवढंच नाही, तर वर्तमानानी, वर्तमान देखील जाणतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना, प्रत्येक जीवाची स्थिती. आणि श्रीकृष्णाचे ज्ञान असं सतत सक्रिय आहे. भविष्यानी च भूतानी, भविष्यही जाणतात. कोणाचं? तर भूतानी, सर्व जीवांचं भविष्य, सर्व संभाव्य परिणाम. म्हणजे याचाच अर्थ काय झाला? तर भगवान श्रीकृष्ण हे त्रिकालदर्शी आहेत. आता इथे एक छोटासा महत्वाचा मुद्दा येतो. आपण भूतकाळ विसरतो. आज जर मी तुम्हाला विचारलं, की काल दुपारी 12:03 आणि 30 सेकंदांनी तुम्ही काय करत होता? कोणाला आठवतंय का? आणि तेही कॉन्फिडेंटली. कठीण आहे. मग तो अजून बाकीचा इतिहास तर जुना वेगळाच, की 3 वर्ष 2 महिन्याचे होतात तेव्हा काय झालं? परंतु भगवान म्हणजे काय झालं, की आपण आपला भूतकाळ विसरलो. आणि वर्तमानाचा जरी विचार केला तरी आपण गोंधळलेलो असतो. अरे, मी हे लेक्चर अटेंड करतोय ते योग्य आहे का? मला आता झोप तर नाही ना येणार. मला आज काय-काय काम करायचंय? कुठं जायचंय? तर गोंधळ आहे डोक्यामध्ये सगळ्यांच्या. आणि आपण भविष्याचा अंदाज लावत असतो. नाही, मी हे अटेंड करून घेतो लेक्चर. म्हणजे काय होईल, की मला थोडंफार गीतेचं ज्ञान मिळेल. माझ्या आयुष्यात बदलाव येईल. आयुष्यात बदललं, मग मला हे जे दुःखालय आहे त्याच्यातनं मुक्ती मिळू शकेल. अंदाज. परंतु भगवंतांसाठी हे तीनही काळ एकाच वेळी स्पष्ट असतात. प्रश्न येईल, की असं कसं शक्य आहे? त्याचीही आपण चर्चा करू थोड्या वेळाने. पण पुढे काय म्हणतात भगवंत ते पहा. माम तू वेद न कश्चन. मला कोणीही पूर्णपणे जाणत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? की लोक श्रीकृष्णाला ऐतिहासिक व्यक्ती म्हणून ओळखू शकतात. काही जण त्यांना देव मानतात. पण त्यांचे जे वास्तविक स्वरूप आहे ना, तत्वतः श्रीकृष्ण कोण आहेत? हे जाणणं अत्यंत दुर्मिळ आहे. कारण माया जीवांच्या ज्ञानाला झाकते, परंतु कृष्ण कधी मायेत झाकले जात नाही. आणि भगवंत हे पुढे भगवद्गीतेत आपल्याला जाऊन सांगणारही आहेत, की बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. याचं कारण एकच आहे, की मायाचा जाळ. आता इथे भविष्य जाणणे म्हणून शब्द येतो हा. त्याचा अर्थ काय? एक प्रश्न येऊ शकतो इथे, की जर श्रीकृष्णांना भविष्य माहित असेल, तर ते बदलू शकतात का? आपण एक छोटीशी तुलना करूया, की आपलं ज्ञान आणि कृष्णाचं ज्ञान काय फरक आहे? आपल्या ज्ञानाचा विचार केला, तर आपण भूतकाळ जाणतो, पण बदलू शकत नाही. कृष्णाचा ज्ञानाचा विचार केला, तर कृष्ण भविष्य सुद्धा जाणतात, पण तरी सुद्धा कृष्ण बदलू शकतात आणि कृष्ण ते बदलूही शकतात. म्हणजे काय झालं, की आपले भूतकाळाचे ज्ञान हे अनियंत्रित आहे. त्याच्यावर आपलं नियंत्रण नाहीये. ते ज्ञान आहे नियंत्रणाव्यतिरिक्त. आणि कृष्णाचं जर भविष्य ज्ञान पाहिलं, तर ते नुसतं ज्ञानच नाहीये, तर त्याच्यावर त्यांचं नियंत्रण सुद्धा आहे. तर भगवंत सर्व जीवांना जाणतात. आता श्रीकृष्ण स्वतः इथे म्हणतात, भूतानी. भूतानी म्हणजे इट्स प्लुरल आणि भूतानी. तर म्हणजेच काय? तर सर्व जीव. आता प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे, इच्छा आहे, कर्म आहे, भविष्य आहे. सर्व काही भगवंतांना पूर्णपणे ज्ञात आहे. एखादा शिक्षक संपूर्ण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची प्रगती ओळखतो. त्यांची नावही ओळखतो. तसंच भगवंत सर्व जीवांची स्थिती जाणतात. फक्त अधिक परिपूर्ण रीतीने. हे कसं संभव होऊ शकतं? त्याचं कारण आहे, भगवंत जे आहे ते प्रत्येक जीवासह त्याच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित असतात. आणि भगवंतांनी हे स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगितलं. आपण पुढे जाऊन तो श्लोकही पाहणार आहोत,
की सर्वांच्या हृदयात परमात्मा असतात आणि ते काय असतात, ते साक्षी असतात की प्रत्येक जण काय कर्म करतोय, त्याच्या मनात काय इच्छा निर्माण होत आहे, ते भगवंतांना म्हणजे परमात्म्याला त्याची परमिशन घेतात आणि परमात्मा ठरवतो की याला हे करू द्यायचंय की नाही करू द्यायचं. परत आपण उदाहरण शिक्षक आणि विद्यार्थ्याचं घेऊ शकतो. शिक्षक विद्यार्थ्याला पाहून सांगू शकतो की तो अभ्यास केल्यास पास होईल, नाही केल्यास नापास होईल. तसंच श्रीकृष्ण सर्व मार्ग जाणतात. आता अभ्यास करायचा की नाही करायचं याची स्वतंत्रता विद्यार्थ्याकडे दिली आहे. तसंच श्रीकृष्णांनी सर्व जीवांना स्वतंत्र इच्छा देतात, की तुम्ही ठरवा तुम्हाला भक्ती करायची आहे की नाही करायची. तुम्हाला परत घरी यायचंय का इथेच या चक्रामध्ये अडकून राहायचंय. तुम्हाला जे आपलं अ, परमतत्व आहे ते समजायचंय, की मायाच्या जाळ्यात फसून राहायचंय. परत तुम्हाला आध्यात्मिक जगतात यायचंय, जिथे काय आहे परम सुख आणि शाश्वतता, सच्चित आनंद, की तुम्हाला इथेच राहायचंय जे आहे दुःखाने. आणि हा जे स्वतंत्र इच्छेचा जो सदुपयोग करू शकतो, त्याला कृष्ण म्हणतात, चल बाबा परत चल. नाही तर जन्मचक्र जरा व्याज. तर मग प्रश्न उठतो, की जीव भगवंतांना का ओळखू शकत नाही? जसं या श्लोकात भगवंत स्वतः सांगतायत, माम तू वेद न कश्चन. मला कोणीही जाणत नाही. तर याचा अर्थ काय होतो, की जीवाचे जे ज्ञान आहे ना, ते मर्यादित आहे. आता हे मर्यादितच राहून इथे थांबलं असतं तर ठीक आहे, की बाबा मला थोडंफार माहिती आहे भगवंतांविषयी. मर्यादा आहे. परंतु जे आहे ना, त्याच्यावरही पडदा पडलाय, झाकलं गेलंय आणि कोणी पडदा टाकलाय हा? तर मायेने. म्हणजे थोडंफार दिसत होतं आणि आता काय झालं, की पूर्णपणे आपला काळा चष्मा लावून टाकला, की त्याच्यामधनं काही दिसेच नाही. आणि त्यामुळे जीव स्वतःच्या अनुभवापुरता मर्यादित असतो. आणि म्हणूनच जीवाला भगवंतांचे पूर्ण स्वरूप समजत नाही. शास्त्रामध्ये याची उदाहरणं आहेत पहा. शास्त्र सांगतं, की माया जीवाला भ्रमित करते. परंतु ही माया कशी असते? ही माया भगवंतांची शक्ती असते. त्यामुळे ती भगवंतावर परिणाम करू शकत नाही. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. एक सुंदर उदाहरण इथे घेता येईल माशांचे. तर ॲक्वेरियम आपल्याला माहिती आहे माशांचं घर. तर बाहेर उभा असलेला मनुष्य जो ॲक्वेरियम मधील सर्व मासे आहेत ना, त्यांना पाहू शकतो. परंतु त्या माशांना बाहेरच्या मनुष्याचे पूर्ण ज्ञान नसते. कारण की तिथे परत लावलेली असते. तर त्याचप्रमाणे भगवंत जे आहेत ना, ते सर्व जीवांना पाहतात आणि जाणतात. परंतु जीव भगवानाला पूर्णपणे समजू शकत नाही. तर ही भगवंतांची लीला आणि सर्वज्ञता आहे. श्रीकृष्ण सर्वज्ञ आहेत. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे, की जेव्हा ते लीला करतात ना, तेव्हा ते दाखवत नाही. यशोदा मैया सोबतच्या बाललीला घ्या. कसं आईच्या मागे-मागे धावणार. आई देईल तेच घेणार आणि नाही दिलं तर बाळासारखं रडणार आहे. किंवा भांड्यातील लोणी चोरणार. अरे जो सर्वज्ञ आहे, ईशावास्यमिदं सर्वम, त्याला चोरी करायची काय गरज? परंतु माखन चोर, लपाछपीचं खेळणं. तर तेव्हा ते सर्वज्ञ देव म्हणून वागत नाहीत, तर लाडका बालक म्हणून वागतात. कारण त्यांचा उद्देश असतो प्रेमाचं आदान-प्रदान, रस. तर माया आणि अज्ञान याच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. कारण की भगवंत सर्वत्र आहेत. आपण त्यांना ओळखू शकत नाहीये. कारण की आपल्या दृष्टीला मायेने झाकलंय. आपण बाह्य वस्तूंमध्ये गुंतलोय आणि त्यामुळे भगवंतांचं खरं स्वरूप आपल्याला समजत नाही. आणि म्हणूनच आपण स्वतःची ओळख विसरलोय आणि भगवंतांची ओळख तर दूरच राहील. आपण आजही काय विचार करतो, की आपण हे शरीर आहे. परंतु ही काय चुकीची समज आहे. कारण की आपण शरीर
नाही. आपण काय आहोत? आपण आत्मा. आता आपण भ्रमित झालोय, परंतु भगवंत भ्रमित होतात का? तर नाही. जीव मायेने भ्रमित होतो, परंतु भगवंत तर मायेचे अधिष्ठान आहेत, त्यामुळे ते कधीच भ्रमित होत नाही. म्हणजेच काय? तर माया भगवानाच्या अधीन आहे. भगवान मायेच्या अधीन आहे. या श्लोकावर जेव्हा आचार्य चर्चा करतात तर त्यांच्या वेगवेगळ्या टीका आहेत. जसं बलदेव विद्याभूषणजी जेव्हा ह्या विषयावर चर्चा करतात, तेव्हा हा विषय समजवताना ते मायेविषयी जास्त बोलतात, की माया कृष्णाला कधीच झाकू शकत नाही, कारण की माया ही त्यांची अधीन शक्ती आहे. आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जेव्हा विषयावर बोलतात, तेव्हा ते समजवतात की माया किंवा एक माया इतरांना जागते, पण कृष्णाला नाही, म्हणून कोणीही त्यांना पूर्ण जाणू शकत नाही. तर तत्वज्ञान काय झालं ह्या श्लोकाचं? की सर्वज्ञता आणि सर्वशक्तिमत्ता हे विरोधाभासी नाहीत. काही लोक म्हणतात, जर देव सर्वज्ञ आहे तर तो बदलू शकत नाही, आणि जर तो सर्वशक्तिमान आहे तर तो सर्वज्ञ नाही. पण हे चुकीचं आहे, कारण देवाचे गुण भौतिक नाहीत, ते परस्पर विरोधी नसतात. भगवंत ओमनिसियंट, ओमनीपोटंट, ओमनी बेनोव्हलंट म्हणजेच काय? सर्वज्ञही आहेत, सर्वशक्तिमानही आहेत, आणि सर्व कल्याणकारी सुद्धा आहेत. हे सर्व गुण सुसंगत आहेत. आपण एखाद्या वैद्याचं उदाहरण घेऊ शकतो. रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो, कारण की डॉक्टर सक्षम असतात. त्याला माहित असतं की बाबा, हे जे डॉक्टर आहेत ते माझ्या रोगाचं योग्य निदानही करतील, आणि त्याच्यानंतर मला योग्य औषधोपचारही देतील, आणि मला परत काय आरोग्य प्रदान करतील. तसंच आपण कृष्णावर विश्वास ठेवू, कारण कृष्ण सर्वज्ञ आहेत, ते मायेत नाहीत, आणि आपल्याला मुक्त करू शकतात. तर आजच्या ह्या श्लोकाच्या तात्पर्यांची, मुख्य मुद्द्यांचा जर विचार केला, तात्पर्यामध्ये प्रभुपादजींनी जे लिहिलंय त्याचा, तर पहिली गोष्ट येते की ज्याला आपण पर्सनॅलिझम व्हर्सेस इम्पर्सनॅलिझम म्हणतो, की काय म्हणूया, व्यक्तित्व आहे की ते केवळ एक ऊर्जा आहे. तर इथे एक सिंपल गोष्ट सांगितली जाते, की जर कृष्णाचे शरीर भौतिक असते तर ते सर्व काळ आठवू शकले नसते. आणि त्यामुळे तेव्हा जे हे म्हणतात की मला सर्व काही माहीत आहेत, तर त्यामुळे हे पूर्णपणे परत एकदा सिद्ध होतं की ते सच्चिदानंद स्वरूप आहे. दुसरा विषय येतो की माया कृष्णाला झाकते. हा भ्रम खोटा आहे. कारण कृष्ण सर्व काळ जाणतात, म्हणून माया त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. जसं सूर्य आणि ढग. ढग सूर्याला जातात असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपली दृष्टी झाकली गेलेली असते, आणि आपल्याला तसं चुकीचा भ्रम निर्माण होतो. तर निष्कर्ष काय? तर श्रीकृष्ण या श्लोकात दोन गोष्टी स्पष्ट करतात, की ही हॅज ॲब्सोल्यूट नॉलेज, ते सर्व काही जाणतात, परंतु आपण त्यांना जाणू शकत नाही, हे आपलं रिलेटिव्ह अज्ञान आहे. तर अंतिम संदेश काय? तर भगवानाला जाणण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आपल्याला ज्ञान पाहिजे, आपल्याला नम्रता पाहिजे, आणि आपल्याला भक्ती पाहिजे. ह्या तीनही गोष्टी आवश्यक आहेत. तर ज्ञान कुठून मिळवणार? तर साप्ताहिक हा जो आपला भगवद्गीतेचा कक्षा आहे, त्या कक्षेमध्ये सतत येत राहा. नम्रता कशी येईल? तर जेव्हा आपण जप करू, तेव्हा आपलं हृदय जे आहे ते शुद्ध व्हायला सुरुवात होते. चेतो दर्पण मार्जन, आणि त्या शुद्धीमध्ये नम्रता येऊन जाते. आणि भक्ती, तर भक्ती म्हणजे काय? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. कमीत कमी ह्या तीन गोष्टी. मग त्यासाठी काय करायचंय? तर भक्तांच्या संघामध्ये या, ग्रंथांचं पठन करा. विशेषतः जसं आपल्या तात्पर्यामध्ये प्रभुपादी समजवतात, भगवद्गीता आणि भागवतम जप करा, कारण की हा जो आहे, हा ह्या युगाचा युगधर्म आहे. हरे नाम हरे नाम एव केवलम, कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिरन्यथा. केवळ आणि केवळ भगवंतांच्या प्रसादाच ग्रहण करा.
विग्रहांची सेवा करा आणि भक्त, गुरु आणि श्रीकृष्ण यांच्यासाठी जी काही सेवा करता येईल ती करत राहा. आणि त्यामुळे काय होईल? भक्ती येईल. तर असं ज्ञान, नम्रता आणि भक्ती जेव्हा एकत्रितपणे येते, तेव्हा काय येतं? तर भगवंतांना जाणण्याची आपल्याला यथायोग्य शक्ती जी आहे ती प्राप्त होते. आणि भगवंतांचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, तर आपल्याला लक्षात येईल, अरे आपण या दुःखालयात अडकून बसलोय. तर ह्या सुधारगृहातून आपल्याला बाहेर पडायचंय आणि आपलं जे शाश्वत धाम आहे, आपलं जे स्वतःचं घर आहे, वैकुंठ आणि गोलोक वृंदावन, तिथे आपल्याला परत जायचंय. तर हा श्लोक आपल्याला 2 गोष्टी शिकवतो, की श्रीकृष्ण पूर्णतः सर्वज्ञ आहेत. आपण त्यांना जाणण्यासाठी भक्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण भविष्याची चिंता करू नये. फक्त भक्ती करावी. हरे कृष्ण. एक छोटीशी कविता मला ह्यावरनं सुचलीये. का त्रिकाळाचा ज्ञाता तो, का त्रिकाळाचा ज्ञाता तो, भूत वर्तमान भविष्य पाहे जो. सर्वांचा अंतर्यामी सखा, तरी कोणी जाणे ना त्याला पूर्णता. मायेच्या पडद्या आडा आपण, त्याच्या तेजाला न पाहू शकतो. भक्तीच्या मार्गे जे चालती, तेच कृष्णाला खरे जानती. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. चैतन्य महाप्रभु की जय. हरिनाम संकीर्तन की जय. जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय. राधानाथ स्वामी महाराज की जय. संवेद भक्त वृंद की जय. हरे कृष्ण.